₹35,000 देतो बघा. काय 35,000? हाय याला काय रिडकू घ्यायला आलाय बर ₹40,000 देतो. 40,000 काय 50,000ला पण द्यायची नाही मस्त माझी. आईला मस्त लय चांगले 60,000ला देते का बघ. बरं पाहुणं ₹60,000 देतो फायनल. 60,000ला पण द्यायची नाही मस्त माझी. हवा आहे का की काय आहे? म्हशीची काय वैरण काढाय मला जमना तिचा बाजार करायचा हवा इकून टाका तिला अगं मग शिकलं दूध कुठलं खायचं? इकत आणून खाय येईल बरं ठीक आहे आज लिखतो जातो. पण ऐका कमीत कमी 30,000लाच इकायची म्हस 30,000च्या आत इकायची नाही. बरं ठीक आहे कळलं मला. हा जातो. हा सांगितले ते ध्यानात आहे का? हाय हाय चला मस घेताय कोण? मस घेताय का कोण? मस घ्या मस इकायचे हाय का कोण गिरायक? नमस्कार पाहुणं कितीला दिली मस्त? नमस्कार तू कितीला घेणार सांग मग. ₹35,000 देतो बघा. काय 35,000? हाय याला काय रिडकू घ्यायला आलाय बर ₹40,000 देतो. 40,000 काय 50,000ला पण द्यायची नाही मस्त माझी. आईला मस्त लय चांगले 60,000ला देते का बघ. बरं पाहुणं ₹60,000 देतो फायनल. 60,000ला पण द्यायची नाही मस्त माझी. बरं तुम्ही कितीला देणार सांगा. बघ 30,000च्या आत ₹1 येणार नाही. फायनल 30,000ला द्यायची आहे मस्त माझी. बरोबर चालते. बरोबर ही जरा आता कसं? आईला लय हुशार आहे राव पाहुणं तुम्ही. मग काय पहिली तर माझा 8व्या नंबर आलाय 3रा. जातो मी न्या जावा मग सोडून. चालतंय. 30,000ला मग शिकून आलोय. बायको माझा सत्कार घेणार आहे आता. बायको बाहेर ये. अगे बायको इथे बाहेर. काय झालं? अगं मग शिकून आली मी. किती रुपये लेखली? सगळं सांगतो आधी तू माझा सत्कार कर. जा आता नारळ शाल घेऊन ये जा. हा. अरे लवकर. या हा. तुझ्या बाळाला कोणालाच म्हटलं होतं का मला असं नाही कर सत्कार लवकर. हा हे जरा हा. सांगा आता किती लेखली म्हस? अगं पहिलंच गिरायक आलं आणि मला म्हटलं किती द्यायचंय मस. मी म्हटलं तुम्ही सांगा कितीला पाहिजे. तो म्हटला 35,000. या 35,000 लेखली म्हस? नाही मी म्हटलं 35,000 नाही द्यायची आमची मस. मग किती दिली? मग तो म्हटला 40,000 देतो. मग म्हटलं 50,000ला पण द्यायची नाही आमची मस. मग किती दिली म्हस? मग तो म्हटला 60,000 देतो. या 60,000 लेखली म्हस? नाही मग मी त्याला म्हटलं 30,000च्या आत ₹1 घेणार नाही आणि 30,000 लेखली मस. कसा आहे हुशार आहे ना तुझा नवरा? अरे तुला गाठला डबऱ्यात तुला 60,000 द्यायची सोडून 30,000 देऊन आला शिवी. अगं तूच म्हणतेस की 30,000च्या आत द्यायची नाही म्हणून. अरे आडायने पोकडा तुला हिशोबात झाला तर काहीच का नाही. अहो ही बातमी वाचली का? काय? नवऱ्याचं लपडं बायकोला कळालं बायकोनं गाठल्या नवऱ्याच्या डोक्यात गेलं. काय ग किती नालायक बाय असेल ती. काय नालाय काय असल्या नवऱ्याचं गळं चिडचिड कापलं पाहिजे ती. आहे का कोण घरात? अरे भुसला या आम्ही दोघं काय भुसगावणे दिसला नाही तुला. कोण पाहिजे? वैभव टोमऱ्याचं घर हीच काय? वय वय बोटुमरेच घर आहे. मी आहे वय बोटुमरे. काय पाहिजे तुला? हो बाई तो तुमचा नवरा आहे. होय पण झालं तरी काय? त्याला जरा समजून सांगा माझ्या बायकोच्या मागण्या फिरतोय आणि काल तर तिला रस्त्यात आणून गुलाबाचं फुल दिलंय. अरे मी नाच काय केलेलं? मग माणूस का कोणतं सांगतो काय? आई शपथ आणि माझ्या बायकोला म्हणतोय तुला राणीगड ठेवीन माझ्यावर लगीन कर. नाही नाच काय केलेलं? जावा तुम्ही मी याच्याकडे बघतेच. अरे दुसऱ्याच्या बायको तुम्हाला माझं पाहिजे वाटतंय. हो वहिनी ऐका की. काय राहिली तुझं आता बाबा? वैभव तुमचं नाव काय म्हणला? वैभव ठोंबरे. आधीच्या आहे. काय झालं? वैभव पाटील नावाचं बोल माझ्या बायकोला त्रास देते. चुकून तुमच्या घराला आलो सॉरी बरं का. तुझ्या आईला सॉरी काय?